12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. विकेटवरती एक नजर टाकूया. पहिल्या डावात 4 विकेट गेले होते आणि दुसऱ्या डावात 3 विकेट गेले. त्यामुळे विकेट न गमावता 20 चालतील. मात्र लिगली 12 बॉल 21 करायचे आहेत. गावदुबीचा आशीर्वाद घेऊन SP11 सोनारपाडा टीमला. समीर पाटील आणि कंपनी आपण पाहतोय. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. ज्याप्रकारे मी मगाशी उल्लेख केला, दत्ता ठाकूर एक सलामीवर सक्सेसफुल फलंदाज, त्यांचेच बंधुरा श्रवण ठाकूर आणि सिक्सर किंग सिद्धेश पाटील असे काही खेळाडू नाही आहेत. मात्र तरी खेळ चांगला झाला आणि बघायचे रितेशला जीवदान मिळाले या मॅच मध्ये. चिन्मयचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला 50+ धावा तुम्हाला या क्रीडांगणामध्ये चेस करणं थोडंसं कठीण जातात. पुढच्या मॅच मध्ये माटाडीने टॉस जिंकलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. वेताल स्वामी संदप टीमला, जो गोलोली चषकाचा चॅम्पियन संघ होता, म्हणजे 2025चा शेवट गोड केला 31 डिसेंबरला. प्रथमेश पाटील मालिका वीर होते. पुन्हा सफल झाले. ऋषिकेश एक्झॅक्टली काय करतायत, चेंडूला पाहत नाहीये, जास्त सफल होत आहेत. त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चिन्मयचं कौतुक करेल. 10 चेंडू 21, विकेट न गमावता 20 चालतील. टॉस सुद्धा आपण पाहिलं त्या मॅच मध्ये सोनारपाडा संघाने जिंकलेला आहे. मात्र 21 तर करायचे आहेत. 20 चालतायत सध्या तरी. चिन्मयने आधी लावलं असतं तर कदाचित रितेशची विकेट मिळाली असती, कारण की ऋषीने स्ट्राईक सोडली नव्हती सुरुवातीला. ही चालाकी तुमच्याकडे पाहिजे, ती चालाकी ज्ञानेश्वर जोशीने दाखवली होती. मात्र थोडासा वेळ घेतला असंच म्हणावं लागेल. आणि फलंदाज बाद होईल. सलग 3 चेंडू डॉट आलेत ऋषीकडनं. त्यामुळे राहुल केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 4-4. सोनारपाडाने टॉस जिंकलाय आणि आता राहुल केने अजून एक चांगला फलंदाज टीमचा मैदान दाखल झालाय. प्रत्येक संघ बघा या स्पर्धेत जे 8 संघ घेत आहेत, टॉस झाल्यानंतर तुम्हाला आपली प्रवेश फी, विशाल पाटील आमचे दातेले जे डावखुल्यात जे फलंदाज, त्यांच्याकडे ती प्रवेश फी तुम्हाला जमा करायची हे लक्षात घ्या. हाय लो फुल टॉस बॉल होता. सलग 4था डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत चिन्मय पाटील. साहिल नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत. 8 बॉल मध्ये 21 करायचे. 12 बॉल 21 ची मॅच 8 बॉल 21 वरती आली आहे. पलटवार झालाय, कमबॅक झालेला आहे. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही. साहिल पाटील आपण मध्ये चिन्मय नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. जुनो बीड म्हटलं तर जयसिंग पाटील असतील, आमचे रमेश पाटील असतील, सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. मनू पाटील असतील. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होली. ते रितेश थोडेसे पुढे आले होते आणि त्यामुळे विकेट गमावी लागले. 12 बॉल 21 ची मॅच. रोशन संते सर भाया यांचे आगमन झाले. या भाया आपले हार्दिक स्वागत आहे. आणि दातिली असेल, खिडकाली आपण बघितलं, माटाडी असेल, बेतवडे असेल, अगासर असेल, या गावचे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित असेल तर आपण यायचंय. मात्र बघा 12 बॉल 21 ची मॅच. मयूर आम्हाला सांगते 7 बॉल 21 आणि ती आता कंपल्सरी, कारण 5 विकेट गेलेत. नारायण मडवी साहेबांचे आगमन झाले, त्याने विनंती असेल या. नारायण मडवी साहेब आपले हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी केली. आता दातिली चषक 2026 मधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या होत्या साहिल पाटीलसाठी. 12 बॉल 21 ची मॅच आणि मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. आता 6 बॉल 21 कंपल्सरी.